12वी सायन्स नंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी ऐकायला भेटतं, IT करू, कॉम्प्युटर करू, मेकॅनिकल करू, इलेक्ट्रिकल करू, इलेक्ट्रॉनिक्स करू, अक्षरशः डोक्याची दही झाली, बरोबर ना? मग आता मी तुमच्यासाठी एक असं युनिक स्ट्रॅटेजी घेऊन आलोय, एक अशी युनिक ब्रँच घेऊन आलोय, ज्यामध्ये माझा एक मित्र धीरज नावाचा, त्याला 23 लाखाचं पॅकेज मिळालंय. आणि आज त्याच फॅकल्टीच्या रिलेटेड किंवा आज त्याच ब्रँचच्या रिलेटेड गप्पा मारायला आपण आलोय प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीच्या प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी. तर आपल्या समवेत आहेत डॉक्टर कडू सर आणि आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत इन्स्ट्रुमेंटल इंजिनिअरिंग या ब्रँचबद्दल. तर सर, आपण आपल्या ब्रँचबद्दलचे युनिकनेस या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार. मी आज ज्या ब्रांचबद्दल बोलणार आहे ती म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग. इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ही मल्टीडिसिप्लिनरी ब्रांच आहे का ज्यामध्ये मेजरमेंट आणि कंट्रोल याचा सहभाग असतो. याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनबद्दल आपण बोलायचं झाल्यास आपण जे इंडस्ट्रियल कंट्रोल पॅरामीटर्स जे असतात टेम्परेचर, प्रेशर, फ्लो, लेवल यामध्ये याचं जे ऑटोमेशन करतो ते इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग करतात. त्याचबरोबर बिल्डिंग ऑटोमेशन आपण आता नवीन ऐकलं असेल की बिल्डिंग ऑटोमेशन शहरामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स असतात त्याचं जे ऑटोमेशन असतं HVAC सिस्टम्स असतात त्या डिझाईन केल्या जातात इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग. त्याचबरोबर या इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगचा स्कोप फार्मा इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री या सर्व ऑइल अँड गॅस इंडस्ट्री यामध्ये खूप प्रमाणात आहे. आणि आपण इन्स्ट्रुमेंटेशनबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण ज्या मुलांना फॉरेनमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग. ओके. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आता मला काहीतरी माझं ॲब्रॉडमध्ये करिअर करायचं आहे किंवा मला काहीतरी अशी प्लेसमेंट हवी का जी युनिक हवी आहे. आणि मला तर यावेळेस या ब्रँचबद्दल ऐकल्याबद्दल असं जाणवतंय की एखादा व्यक्ती आजारी पडल्यावरती त्याला ज्या पद्धतीने एक अँटॅसिड गोळी कंपल्सरी द्यावी लागते, अगदी त्याच पद्धतीने प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये आज एका इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनियरची व्हॅकन्सी ही 100% असते. कारण आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला ती मॅनेजमेंट, ते ऑटोमेशन करणं गरजेचं आहे. सो सर, मी अजूनही एक गोष्ट ऐकली की गेल्या 5 वर्षापासून प्रवरा या ब्रँडने आणि खास करून PREC लोणी, प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी तर्फे गेल्या 5 वर्षापासून 100% प्लेसमेंट या ठिकाणी तुम्ही देताय. म्हणजे हे खरंच फक्त तुम्ही पेपरबाजीसाठी देताय की ही खरोखर गोष्ट आहे का? म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? आपण जे ऐकलंय ते अगदी बरोबर आहे. प्रवरा मागच्या 5 वर्षापासून इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगचा 100% प्लेसमेंट आहे. तर आपलं जे प्लेसमेंट आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये आपलं मेजर रिक्रुटर्स आहेत त्यामध्ये इमर्सन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग, ओयो इंजिनिअरिंग, J&K हिटर्स, हनीवेल ऑटोमेशन, जॉन्सन अँड कंट्रोल, सिमेन्स, सीरम इन्स्टिट्यूट या सर्व नामांकित कंपन्यांमध्ये आपले मुलं प्लेस आहेत. आणि आपलं मॅक्झिमम पॅकेज 8 to 10 lakhs आहे आणि ॲव्हरेज पॅकेज आपलं 4.5 lakhs आहे. तर हे जे विद्यार्थी आपले काम करतात आणि हे जे सक्सेस अचीव केलं आहे ओव्हर द इयर्स, तर त्यासाठी डिपार्टमेंट जे परिश्रम घेत आहे तर त्यामध्ये इंडस्ट्रियल इंटर्नशिप्स असतील, इंडस्ट्रियल व्हिजिट्स असतील, एक्सपर्ट लेक्चर्स ऑर्गनाईज केले जातात. आणि आमचे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या संकल्पनेतून आम्ही मॉक इंटरव्ह्यूज मुलांसाठी घेतो. आणि त्या मॉक इंटरव्ह्यूजचा असा फायदा होतो की जेव्हा मुलं ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये जेव्हा प्लेसमेंटसाठी जातात आणि जेव्हा ते फेस करतात तेव्हा ते इझिली क्रॅक करतात. आणि म्हणजे आमचं क्रॅकिंग पर्सेंटेज पण खूप जास्त आहे. म्हणजे अबाव 90% आमची मुलं जेव्हा सिलेक्ट होतात, शॉर्टलिस्ट होतात, त्यातले 90% मुलं प्लेस होतात. आणि ह्या सर्व ज्या ॲक्टिव्हिटीज आम्ही घेतो हे NEP आपल्याला माहीतच आहे आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी रिवाईज झालेली आहे आणि त्यांचं जे होलिस्टिक डेव्हलपमेंट आहे स्टुडंट्सचं त्यासाठी ह्या सर्वांचं रूपांतर त्या स्टुडंटच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटमध्ये होतं. आणि या प्रकारे आणि हे सर्व प्लेसमेंट आम्ही आमच्या ॲल्युमिनी थ्रू प्रोव्हाइड करतो. याचा मला सार्थ अभिमान आहे. सर्व ॲल्युमिनी आम्हाला वेळोवेळी मदत करतात, या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये ते मदत करतात. त्याचबरोबर आमच्या मुलं इंडस्ट्री स्पॉन्सर प्रोजेक्ट करतात. ओके. म्हणजे इंडस्ट्री त्यांना स्पॉन्सरशिप देते.
त्यांना फायनान्शियल सपोर्ट देते आणि त्यासाठी त्यांनी आमच्या सर्व लॅब्सचं ऑटोमेशन केलेलं आहे. जे फॅन्स ट्यूब्स सर्व ऑटोमेटेड आहे डिपार्टमेंटमध्ये. ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीचं प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेज लोणी या ठिकाणी ज्या लॅब्स आहेत तुमच्या डिपार्टमेंटच्या त्या संपूर्णपणे ऑटोमेशन मध्ये आहेत, पूर्ण आयओटीच्या माध्यमातून त्या केल्या? आयओटीच्या माध्यमातून ऑटोमेटेड आहेत. ओके, म्हणजे आणि तुम्ही हे आता सर्व आमच्या विद्यार्थ्यांनी केलंय. ओके, म्हणजे तुम्ही आता इथे बसून तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमची लॅबचं फॅन वगैरे हे सगळं ऑन ऑफ ऑपरेट करू शकतो. वाव, ग्रेट. आणि हे सगळं विद्यार्थ्यांनी केलंय. परफेक्ट. म्हणजे ह्या गोष्टी आपण फक्त आणि फक्त एक मार्केटिंग मध्ये भरपूर ठिकाणी ऐकतो, परंतु आज ह्या गोष्टी आपल्याला प्रवरामध्ये डायरेक्टली बघायला मिळत आहे. यापेक्षा अजून काय वेगळं आपल्याला बघायला हवं, अजून कोणते प्रूफ्स आपल्याला बघायला हवेत? असो सर, पुढचा एक प्रश्न असा आहे की मी भरपूर ठिकाणी ऐकतोय की ते मॅकाट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणून, त्यानंतर अजून अशा वेगवेगळ्या ब्रँचेस, मग त्या ब्रँचेसमध्ये आणि आपल्या ब्रँचेसमध्ये नक्की डिफरन्शिएशन काय आहे बुवा, काय वेगळेपणा आहे? अच्छा, तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. मेकाट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन. मेकाट्रॉनिक्समध्ये जे स्टडी असतो की तो मेकॅनिकल आणि कंट्रोलचा पार्ट असतो, पण त्याही पुढे जाऊन मी असे सांगेल की जे ऑटोमेशन, आता ऑटोमेशन सर्व आपण नॉमिनली ऑटोमेशन वर्ड यूज करतो, तर ऑटोमेशनसाठी जो स्टडी लागतो तर तो इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये थ्रूच प्रोव्हाइड केला जातो. म्हणजे जो कंट्रोल पार्ट आहे, जो मेन डिझाईन अँड कंट्रोल जो पार्ट आहे, तो इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये शिकवला जातो, जो की मेकाट्रॉनिक्समध्ये घेतला जात नाही. मेकाट्रॉनिक्समध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं ऑटोमेशन असतं आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलमध्ये ॲक्च्युअल प्लांटचं ऑटोमेशन असतं. हा त्यातला बेसिक फरक आहे आणि त्यामुळेच माझं विद्यार्थ्यांना असं म्हणजे सजेशन असेल की दे कॅन चूज इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ओव्हर मेकाट्रॉनिक्स. ओके, बिकॉज दे हॅव लॉट्स ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज. ओके, सो जर तुम्हाला 100% जॉब गॅरंटी हवी असेल मित्रांनो, तर नक्कीच तुम्ही जे की आजही मला नवीन माहिती मिळाली ती म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग या फील्डचाही तुम्ही विचार करू शकता. आणि सर, मित्र असं ऐकलंय की याच्या खूप कमी ब्रँचेस आहेत आणि खूप कमी कॉलेजेस आहेत आणि खूप कमी कॉलेजेस असल्यामुळे खूप कमी विद्यार्थी बाहेर पडत आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर नोकरी तर भेटतेच, पण चांगलं पॅकेजही भेटतंय विथआउट एनी स्ट्रगल. तर मग असे महाराष्ट्रात एकूण किती कॉलेजेस आहेत आणि एकूण दरवर्षी किती विद्यार्थी बाहेर पडतात आणि मार्केटमध्ये जॉब अवेलेबिलिटी किती आहे? तर महाराष्ट्राचं बोलायचं झालं ती महाराष्ट्रामध्ये 10 ते 12 कॉलेजेस आहे. पुणा युनिव्हर्सिटीचा आपण विचार केला 4 ते 5 कॉलेजेस आहेत फक्त. आणि आपलं पुणा युनिव्हर्सिटीची इनटेक म्हणजे अराउंड 300 आहे. म्हणजे फक्त 300 विद्यार्थी दरवर्षी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंगचे पास होतात. बापरे. त्याचबरोबर आपण ऐकतो नेहमी की मुलांची फर्स्ट डिमांड असते कॉम्प्युटर IT. आता मी 15 वर्षापासून बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये काम करतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, आणि त्या माध्यमातून जे कॉम्प्युटर आणि IT जे ॲस्पिरंट्स असतात त्यांच्यासाठी आपण आपल्या कोर्समध्ये इलेक्टिव्ह सब्जेक्टची एक स्ट्रीम केलेली आहे. त्या इलेक्टिव्ह सब्जेक्ट्समधून त्यामध्ये आपण डाटा स्ट्रक्चर्स आहे, पायथॉन आहे, ऑपरेटिंग सिस्टम्स आहे, डाटा सायन्स आहे, क्लाउड कॉम्प्युटिंग आहे, सायबर सिक्युरिटी आहे. म्हणजे हे सर्व विषय तो इन्स्ट्रुमेंटेशन बरोबर शिकू शकतो. वाव. म्हणजे त्याला 2 ऑपॉर्च्युनिटी आहे. तो एक तर त्याच्या कोरमध्ये जॉब करू शकतो किंवा तो त्याला जर सॉफ्टवेअरमध्ये जायचं असेल तर तो इझिली स्विच करू शकतो. ओके, सरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे, तो म्हणजे काय की तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग करत असताना इलेक्टिव्ह सब्जेक्ट निवडू शकता ज्यामध्ये डेटा सायन्स आहे किंवा सायबर सिक्युरिटी आहे. जर तुम्हाला खरंच असं वाटतंय की नाही बाबा मला आता IT मध्ये स्विच व्हायचं आहे, तर तुम्हाला बाहेर कुठे जाऊन दुसरा कोर्स करायची गरज नाहीये, तर तो कोर्स या ठिकाणी ऑलरेडी कॅम्पसमध्ये शिकवला जातोय. सो तुम्ही त्याचाही विचार या ठिकाणी या ब्रँचला ऍडमिशन घेताना करू शकता. सर, यानंतर एक पुढचा प्रश्न येतो की आपण विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी भरपूर सारे प्रयत्न करताय, ते दिसतंच आहे, कारण गेल्या 5 वर्षापासून आपले 100% प्लेसमेंट आहे. परंतु बाकीच्या कॉलेजेसपेक्षा प्रवरा
काय असं वेगळं करतंय की जेणेकरून आज मी बघतोय मेकॅनिकल, केमिकल, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, इव्हन बाकी म्हणजे या तर ब्रँचेसमध्ये 100% प्लेसमेंट आहे, पण तुमच्या बाकीच्या ब्रँचेसमध्ये सुद्धा अप टू 50% पर्यंतची आपल्याला प्लेसमेंट बघायला मिळते. आणि त्याच दृष्टीने जर इतर कॉलेजेस बघितले तर तिथे आज प्लेसमेंटचा फी सुद्धा आपल्याला बघायला भेटत नाही. मग प्रवरामध्ये एवढं सक्सेस का मिळतंय याच्या पाठीमागचं आपण काही कारण सांगू शकाल का? येस. तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही, कारण सलग 5 वर्ष सर्व मुलांना प्लेसमेंट देणं ही काय सोपी गोष्ट नाही. याच्यासाठी फार एफर्ट्स लागतात. त्यासाठी आमच्या कॉलेजमध्ये सेंट्रलाइज लेवलला प्लेसमेंट ऑफिसर आहेत, प्लेसमेंटची टीम आहे, त्याचबरोबर कॉलेजमध्ये प्लेसमेंटची टीम आहे, त्याचबरोबर डिपार्टमेंटला एक फॅकल्टी प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून काम करत आहे. आणि या सर्वांमध्ये सर्वांचं जे कोऑर्डिनेशन आणि इंडस्ट्री कनेक्ट, आमचा जो इंडस्ट्री कनेक्ट आहे तो खूप स्ट्रॉंग आहे. आमच्या फॅकल्टीच्या इंडस्ट्रियल व्हिजिट्स होतात. वेगवेगळ्या इंडस्ट्रीला आम्ही नेहमी म्हणजे प्रत्येक 2-3 महिन्यातनं जाऊन त्यांच्याशी बोलतो. त्यांना काय पाहिजे, त्यांना त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, ती आपल्याला कसं शिकवता येईल मुलांना, ते ज्ञान अगोदरच कसं देता येईल, म्हणजे इनफॅक्ट इन शॉर्ट आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना इंडस्ट्री रेडी कसं करता येईल, त्या पद्धतीचं काम आम्ही डिपार्टमेंटला करतो. ते सर्व गोष्टी दिल्या जातात. इवन याच्यामध्ये इंडस्ट्री पार्टिसिपेट करते, इंडस्ट्री आमचे सब्जेक्ट शिकवते, ते इथं येतात आणि ते मुलांना शिकवतात, जेणेकरून म्हणजे तो विद्यार्थी पास झाल्याबरोबर इंडस्ट्रीमध्ये ॲब्सॉर्ब होईल या पद्धतीचं शिक्षण इथे दिलं जातं. त्याचबरोबर यासाठी सर्वांसाठी लागणाऱ्या मिनिमम रिक्वायरमेंट्स आपलं नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन यांनी आपलं इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलचं ॲक्रेडिटेशन केलेलं आहे 3 वर्षांसाठी. आणि ते एक मिनिमम क्वालिटी स्टँडर्ड्स मेंटेन करण्यासाठी ते महत्त्वाचं गणलं जातं. जेव्हा पालक जातात वेबसाईट व्हिजिट करतात कॉलेजची, ते अगोदर बघतात ती हा कोर्स प्रोग्राम NBA आहे की नाही आहे, त्यावरती डिसाईड करतात की ते आपण तिकडे ॲडमिशन घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे. NBA म्हणजे एक मिनिमम स्टँडर्ड आहे आणि ते असलं म्हणजे ते कॉलेज एक उत्तम प्रतीचं कॉलेज आहे, जिथं सर्व SOPs आहे आणि त्या पद्धतीनं ते कॉलेज चालतं. त्याचबरोबर आणखी एक ॲडिशन करेल की आपले जे विद्यार्थी आहे युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आहेत, म्हणजे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये जेवढे कोर्सेस होतात इन्स्ट्रुमेंटेशनचे त्याचा टॉपर आपला विद्यार्थी आहे. किरण शिंदे हा मागच्या वर्षीचा टॉपर आहे. त्याचा 9.6 CGPA आहे आणि तो आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याने टॉप केलं पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये. आणि त्याबरोबर आपले 7 स्टुडंट्स रँकर्स आहेत. ओके. आणि मलाही चांगलं आठवतंय की फक्त इन्स्ट्रुमेंटेशनच नाही तर प्रवरामध्ये प्रसाद आहेर सारखे आमच्या बॅचपासून असे विद्यार्थी होऊन गेलेत की ज्यांनी केमिकलच नाही तर इन्स्ट्रुमेंटेशन वगैरे अशा वेगवेगळ्या ब्रँचेसमधनं वेगवेगळे टॉपर हे आपल्याच या प्रवरा शिक्षण संस्थेतनं येत आहे, ज्यामध्ये अगदी मी जे उदाहरण दिलं प्रसाद आहेर असेल, प्रियंका सूर्यवंशी असेल, त्यासोबत आत्ताही आपण एक उदाहरण किरण शिंदे यांचं उदाहरण दिलं. असे खूप सारे हिरे आज मार्केटमध्ये आहेत आणि ते त्यांना स्वतःला सिद्ध करताय असं म्हणायला हरकत नाही. सर धन्यवाद, तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल. तुम्ही ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गायडन्स केलंय त्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर.